श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा आगामी 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे। पालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवटीतील हा तिसरा अर्थसंकल्प आहे। तर आयुक्त भूषण गगराणी यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। यंदाच्या अर्थसंकल्पाचे आकारमान 65,000 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे। प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प आहे। पालिकेच्या घटलेल्या मुदत ठेवी, वाढलेले खर्च यामुळे यंदाही अर्थसंकल्पाला विशेष असं महत्त्व आहे। मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रशासक नियुक्ती असून लोकप्रतिनिधी नसल्याने सन 2025-26 चा अर्थसंकल्प देखील गेल्या वर्षीप्रमाणे केवळ प्रशासन स्तरावर सादर केला जाणार। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत जोडलेत। शिल्पा, अत्यंत महत्त्वाची आजच्या या घडामोडी आहेत। मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। मुंबई महापालिकेचा आज बजेट सादर होणार आहे। काय या संदर्भातली सविस्तर माहिती, किती वाजता या बजेटसाठी सुरुवात होणार आहे? कारण सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेली मुंबईची महानगरपालिका आणि याच महापालिकेचं बजेट आज सादर होणार आहे। 11 वाजता या बजेटला सुरुवात होणार आहे। आयुक्त भूषण गगराणी हे या महापालिकेचं बजेट पहिल्यांदाच सादर करणार आहेत। विशेष म्हणजे या बजेट महत्त्वाचं आहे ते ज्या महापालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत त्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं बजेट आहे आणि या बजेटकडे मुंबईकरांसह संपूर्ण राजकीय नेत्यांचं देखील लक्ष लागलेलं पाहायला मिळत आहे। कारण जो अर्थसंकल्प आहे तो 65 कोटींचा अंदाजे सादर होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे। अगदी थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता या बजेटला सुरुवात होणार आहे। त्या बजेटमध्ये पर्यावरण असेल, प्रदूषण असेल आणि बेस्ट असेल यावर ठोस उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पालिका नेहमीच मुंबईकरांना मूलभूत सेवा पुरवत असते, मात्र आरोग्य असेल, शिक्षण असेल आणि वाहतुकी संदर्भामध्ये काय निधी किंवा काय उपाययोजना राबवते हे देखील महत्त्वाचं आहे। आणि जी मुदत ठेव होती त्या मुदत ठेवीमधून पालिकेने गेल्या 1-2 वर्षांमध्ये विकास कामे काढली होती, त्यावर मुदत ठेवीतून खर्च केला होता। त्यामुळे आता आर्थिक स्थितीच्या अनुषंगाने पालिका नेमकी काय उपाययोजना करते किंवा काय सोर्स महत्त्वाचे आहेत त्याच्या देखील घोषणा केल्या जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना नेमक्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय काय घोषणा केल्या जातात, मोठ्या मोठ्या घोषणांचा हा बोजवारा असणार आहे। त्यातून मुंबईच्या या नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत, ज्या इच्छा आहेत त्यांचा विचार केला जातोय की मागच्यासारखंच पुन्हा हा आर्थिक फुगवटा दिला जातोय हे देखील महत्त्वाचं आहे। अगदी थोड्याच वेळात या आर्थिक बजेटला सुरुवात होणार आहे आणि यातून थोड्याच वेळात बजेट सादरीकरणाला सुरुवात होणार आहे, याकडे आपलं लक्ष असणार आहे। मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद।